आपलं ऐश्वर्य, आपलं सौंदर्य, आपलं सामर्थ्य, आपली ताकद आणि आपलं प्रेम या प्रत्येक गोष्टीचं प्रदर्शन माणसाला हवं असतं. माणूस तो प्रदर्शन करतोच, असं कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे. त्याला सहसा कोणी माणूस अपवाद असत नाही. मग इंदुरीकर महाराज तरी त्याला कसे अपवाद राहतील? त्यांनी आपल्या मुलीचा साखरपुडा थाटामाटामध्ये साजरा केला. आपल्या प्रेमाचं प्रदर्शन केलं, आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन केलं आणि महाराष्ट्राने त्यांना ट्रोल केलं. त्यांना प्रश्न विचारले, त्यांना हिणवलं आणि मग ते निराश झाले आणि त्यांनी नैराश्यातून वक्तव्य केलं की मी कीर्तन करायचं सोडत आहे, मी आता फेटा खाली ठेवतो आहे. तर इंदुरीकरलाच आली पाहिजे, त्याने कीर्तनं बंदच केली पाहिजे. खरं आहे का खोटं आहे? तुम्ही काहीच बोला. हे त्याने बंद केले पाहिजे. त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदुरीकरने फेटा ठेवून द्यावा, त्याचं त्याने चांगलं सगावं. आम्ही 2-3 दिवसापासून विचार करतोय, 1-2-3 दिवसात घेणार निर्णय मी, पण ते मजा नाही राहिली त्याच्यात. आता तुम्ही पण 20 ते 30 वर्ष झालं ते प्रबोधन करत आहेत. म्हणजे तरुणांना आपल्याकडं खेचून घेण्याचं, कीर्तनाला बसवण्याचं सामर्थ्य त्यांच्या वक्तृत्व शैलीमध्ये आहे. समाजामधल्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, चालीरीती, समाजातील नातेसंबंध, तुटत चाललेली नातीगोती या साऱ्यावर त्यांनी प्रखर शब्दामध्ये, आपल्या खास ग्राम्य भाषी शैलीमध्ये त्यांनी प्रहार केला. स्पष्ट बोलले ते आणि लोकांना ते भावलं. लोकांनी त्यांची ती कॉमेडी एन्जॉय केली. त्यांनी प्रहार करून कोणाचे डोळ्यामध्ये अंजन घातलं, कोणाचे कान टोचले, कोणाचे कान उघडले. असं एकही समाजाला घटक नव्हता की त्यावर इंदुरीकर महाराज बोलले नव्हते. म्हणजे महाराज प्रत्येकाची कान उघडणी करत होते, प्रत्येकाला आपलं व्यंग दाखवून देत होते आणि लोक ते स्वीकारत होते. लाखोच्या देणग्या देऊन, त्यांचं मानधन देऊन त्यांना बोलत होते आणि लाखोच्या गर्दीने ते कीर्तन ऐकत होते. त्यांचं बोलणं प्रकट होतं, अगदी स्पष्ट ते बोलत होते. अर्थात वारकरी संप्रदायाची जी कीर्तनाची शैली आहे, त्या शैलीमध्ये ते कीर्तन बसत होतं का नाही हा वादाचा विषय आहे. अनेक नामवंत कीर्तनकारांनी स्पष्ट सांगितलं, इंदुरीकरचं हे कीर्तन नाही, ते आध्यात्मिक आनंद देणारं कीर्तन नाही, तर ते मनोरंजन करणारं कीर्तन आहे. पण जे काही होतं आहे, जे समाज प्रबोधन ते करत होते, ते लोकांना भावत होतं. म्हणजे लाखो लोकांच्या काळजामध्ये त्यांनी घर केलेलं होतं. परंतु ज्या पद्धतीनं ते बोलत होते, ज्या पद्धतीने उपहास करत होते, ज्या पद्धतीने उपदेश करत होते, त्या पद्धतीने ते वागले नाही. हे खरं चुकलं त्यांचं. बोले तैसे चाले, त्यांची वंधावी पाऊले. माणूस प्रखड बोलू शकतो, स्पष्ट बोलू शकतो, माणूस सुंदर बोलू शकतो, माणूस नटवा बोलू शकतो, पण जसं बोलल तसं वागू शकत नाही. म्हणून जैसा बोलले तैसा चाले, त्याची वंधावी पाऊले असं म्हटलं जातं. म्हणजे ज्याप्रमाणे आपण बोलतो ती कृती करणं महत्वाचं आहे. समाजामध्ये रूढी, परंपरा, वाईट प्रथा चालू आहेत, राहणीमानामध्ये बदल पडतो आहे, जीवनशैलीमध्ये बदल पडतो आहे, नाती-गोतीचे संबंध तुटत आहेत, त्याच्यामध्ये काही वितुष्ट येत आहेत. या साऱ्या गोष्टीवर प्रहार करणं, बोलणं सोपं आहे, पण साऱ्या गोष्टीची जपणूक करणं, त्यांचे संपादन करणं फार महत्वाचं आहे. म्हणजे इंदुरीकर महाराजांनी एक विचार दिला होता की साधे लग्न केली पाहिजे. किती सुंदर विचार आहे. समाजासाठी फार महत्वाचा आहे की छोट्या प्रतिष्ठेसाठी माणसानं लग्नामध्ये मोठे खर्च करायचे. गोरगरीब कर्ज काढून लग्न करतायत, मुलीची हवस पूर्ण करण्यासाठी लग्न करतायत, कर्जाचा डोंगावर माथ्यावर घेत आहेत आणि अनेक म्हणजे बापांच्या आत्महत्या तिथे झालेल्या आहेत. अनेक भगिनींचं कुंकू पुसवलं गेलेलं आहे एका वाईट प्रथेमुळं. म्हणजे महाराज तुम्ही जे सांगत होता ते फार उत्तम सांगत होता, फार महत्वाचं सांगत होता, फक्त तुम्ही ती कृती करायला पाहिजे. ते काय फरक पडला असता तुम्ही जर साधं लग्न केलं असतं तर. म्हणजे साधे लग्न करण्याचं पायंडा कुणी पाडायचं. आणि आता तुम्ही पुन्हा सांगितलं की मी आता टोलेजन लग्न करणार आहे. साखरपुडा तर साधा झाला, आता त्यापेक्षाही मी लग्न करणार आहे,
मला काय ट्रोल करायचे ते करा, अशा प्रकारचं तुम्ही चॅलेंजही लोकांना देऊन मोकळे झाला. मग तुम्ही स्पष्ट बोलणारे होते, प्रखर बोलणारे होते, म्हणूनच तर लोकांची अपेक्षा होती. तुम्ही कीर्तन करावं, स्पष्ट बोलायचं. मी स्वतः ऐकलेलं आहे. तुम्ही एका कीर्तनामध्ये स्पष्ट बोलले होते की 5 ते 7 लाख फीस देऊन तुम्ही डोक महाराज ऐकताय, 1 ते 1.5 लाख देऊन तुम्ही इंदुरीकर ऐकताय. तुमची ऐपत आहे का? कष्टकऱ्यांचे वर्गणी तुम्ही गोळा करतायत, गाम गाणाऱ्याच्या लोकांचे वर्गणी गोळा करतायत, त्याच्यातून मोठे सप्ते करतायत. देव तुमचं भलं करो. अशा पद्धती उपहास तुम्ही केले. म्हणजे आता कीर्तनकारांच्या लाखोमध्ये फीस गेलेल्या आहे आणि ते उपदेश करायचे आणि ते कुणीच पाळायचे नाही. म्हणजे हे फक्त मनोरंजनासाठी आहे का? एंटरटेनमेंट आहे का? वारकरी संप्रदायामध्ये अशा विचाराला काही थारा नाही. कारण वारकरी संप्रदायामध्ये आचारसंहितेला फार महत्व आहे, आचारशैलीला फार महत्व आहे. तुम्हाला जे बोलायचं आहे ते केलं पाहिजे. आता तुम्ही तुमच्या समर्थनात इंदुरीकर महाराजाच्या समर्थन करण्यासाठी अनेक महाराज लोक पुढे येत आहेत. ते वेगवेगळे युक्तिवाद करतायत, अर्थशः केविलवाणे विचार मांडतायत. ते आपल्याला पटणं शक्य नाही, परंतु ते कोशिश करतायत, म्हणजे दुटप्पी भूमिका घेत आहेत. तुम्ही ऐका, पुरुषोत्तम महाराज इंदुरीकर महाराजांचं कशा पद्धतीचं समर्थन करतायत. सांगितलंय तुम्हाला आणि मला की गरिबांनी कर्ज काढून लग्न करू नका. ठीक आहे, मान्य आहे. आता लोक काढतात म्हणून त्यांनी सांगितलंय. अरे पण त्यांची परिस्थिती तुमच्या आणि माझ्यापेक्षा चांगली आहे. संप्रदायात एवढं मोठं 30-35 वर्षापासून जो माणूस दररोज 2-2, 3-3 कीर्तन करतोय, बोलणाऱ्या माणसाने थोडा विचार केला पाहिजे की आपण कोणाला बोलतोय, काय बोलतोय, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये मला काही कळत नाही महाराज. ज्याला घरात बायको विचारत नाही तशा लोकांनी सुद्धा बोललं पाहिजेत का हो महाराज? इंदुरीकर महाराजांनी ज्या ज्या गोष्टीवर व्यंग केलं, ज्या ज्या गोष्टी उपहास तयार केला, विनोद तयार केले, लोकांना हसवलं, पण ते आचरण कुठे आहे? त्यांनी लग्न प्रथेमधील काही गोष्टीवर प्रखर भाष्य केलं. लोकांना ते कळत होतं, लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घातलं, लोकांना ते पटत होतं. पण ही सुरुवात कोणी करायची? आता अनेक महाराज लोक, अनेक त्यांचे समर्थन लोक पुढे येतात की त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून ते खर्च करतील. पण गोर गरिबांनी कर्ज काढून लग्न करू नये हे सांगायचं आहे तर ते पांड्या कोणीतरी पाडला पाहिजे. कारण गरिबाला श्रीमंत दाखवण्याची हवस असते. म्हणजे खोट्या प्रतिष्ठाने लोक कर्ज काढतायत आणि ह्या साऱ्या चक्रीवाद ते सापडत आहेत. याच्यातून कुणी ते बाहेर काढायचे. म्हणजे तुम्ही सुंदर विचार दिले, फक्त कृती तुम्ही केली नाही म्हणून तुम्ही ट्रोल झालात. आता तर महाराज लोक कीर्तनाची कितीतरी फीस घेत आहेत आणि ज्यावेळेस प्रचंड देणग्या घेत आहेत. म्हणजे कीर्तनाचा एक करिअर करून ठेवलेला आहे, कीर्तनाचा धंदाच झालेला आहे. अशा पद्धतीचं वर्तन आता दिसत आहे. वारकरी संप्रदायाच्या कीर्तन शैलीमध्ये, संहितेमध्ये न बसणारे कीर्तनकर आपण किती काही पाहतो. अर्थात काही कीर्तनकर ते अपवाद आहेत. काही कीर्तनकार वारकरी संप्रदायाच्या आचारसंहितेप्रमाणे कीर्तनही करतायत, पण ते प्रसिद्धीपासून दूर आहेत. लोकांना आता मनोरंजन पाहिजे आहे, आध्यात्मिक आनंद नाही पाहिजे. मग संप्रदायाची काही विचारधारा आहे, विचार प्रवाह आहे, ते निर्मळ आहे, निर्मळ गंगेसारखं आहे. विश्व स्वधर्म कुटुंबाची कल्पना सांगणारं ते तत्वज्ञान आहे, ते विचार आहेत. मानवाच्या कल्याणासाठी ते विचार आहेत. जगाच्या कल्याणात संतांची विभूती असे विचार त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणजे आता काय पाहतो आपण, अनेक जे काही कीर्तनकार आहेत ते भौतिक सुखाच्या मागे लागलेले आहेत. त्यांनी भौतिक सुख साधनांची आपल्या भोवती गर्दी करून ठेवलेली आहे. एक सुखामध्ये ते लुब्ध झालेले आहेत. म्हणजे संसार दुःखमुळं हे सांगता सांगता ते स्वतः संसारामध्ये जखडून जात आहेत आणि ऐश्वर्याचं प्रदर्शन करावं वाटतंय त्यांना. अशा पद्धतीचे काही महाराज लोक वारकरी संप्रदायामध्ये आहेत. म्हणजे संत परंपरेमध्ये सांगितलेलं आहे की जिथं कीर्तन करायचे ते कुठलंही मानधन घेणार नाही. त्याचं समर्थन फार केविलवाणे करता येतो महाराज लोक. ते न पटणार आहे. तुम्हाला विचार द्यायचे, तुम्हाला जगामध्ये परिवर्तन करायचं आहे, तुम्हाला संसार दुःखाचं मूळ सांगायचं आहे, तुम्हाला चिरंतन आनंदाचे साधने लोकांना द्यायचे आहेत, तुम्हाला सगुण भक्ती, निर्गुण भक्तीचे उपयोग लोकांना सांगायचे. सगुण भक्तीतून लोकांना भक्तिरसात तुम्हाला न्यायचं आहे, लोकांना सन्मार्गाला न्यायचं आहे. आणि तुम्ही सुद्धा एक सुखात गुंबत चाललेला आहात.
अनेक कीर्तनकार आहेत पक्षाचे अजेंडे घेऊन कीर्तन करतायत. अनेक कीर्तनकार आहेत अनेक नेत्यांच्या पाठीमागे लालघोट फिरतायत. अनेक असे कीर्तनकार आहेत की त्यांनी जाती जातीचे पाटीलके वाटून घेतलेले आहेत. मग इंदुरीकर महाराज तुम्ही आता कीर्तन सोडा, पण ही वारकरी संप्रदायाची जी काही निर्मळ गंगा आहे ती पवित्र कोणी करायची, ती कोणी धुवून काढायचं. म्हणजे सन्मार्गाचे जे काही विचार आहेत ते कुणी त्याचे पांडे पाडायचे, कुणी सुरुवात करायची. म्हणून तुम्ही कीर्तनकारावर बोलत होता, तुम्ही शिक्षकावर बोलत होता, तुम्ही वकिलावर बोलत होता, राजकारणी तुमचा विषयच होता. तुम्ही तरुणांना व्यसन भिंतीवर बोललात. म्हणून लोकांना तुम्ही प्रखर बोलायचात, स्पष्ट बोलायचात, तळमळीनं बोलायचात, कळकळीनं बोलायचात. म्हणून अपेक्षा होत्या की तुम्ही काहीतरी चांगली सुरुवात करता, काहीतरी पांडे पाडता. पण ते तुमच्याकडून झालं नाही आणि हेच तुमचं चुकलंय. तुमचे विचार फार सुंदर आहेत, लोक समाजासाठी फार परिणामकारक आहेत, तुमच्या प्रबोधनाची गरज आहे. पण आता खऱ्या कृतीची गरज आहे. तुम्ही जसं बोलाल तसं कृती करणारं कोणीतरी आलं पाहिजे, कोणीतरी पांडे पाडले पाहिजेत, कोणीतरी आदर्श असलं पाहिजे की जे बोलणार आहे ते करणार आहे. म्हणून आता कितीकही तुमचं समर्थन करतील, पण त्यांचं समर्थन हे केविलवाणं वाटतंय. लोकांना वाटतंय हे फक्त बोलबच्चन लोक आहेत आणि बोलबच्चन लोकांवर आता विश्वास नाही. कारण लोकांना फसवणारे, गोड बोलून त्यांना नादी लावणारे राजकारणी आहेतच ना. त्याच्यात महाराज लोकांची, कीर्तनकारांची अधिक भर नको. कारण सन्मार्गाची अपेक्षा करतो, संत विचाराची अपेक्षा वारकरी संप्रदायाच्या कीर्तनातून केली जाते. कमीत किमान तुम्ही संत विचार सांगत चला, अभंगाचे निरूपण करत चला. असं काहीतरी त्या वारकरी संप्रदायाचा जो काही म्हणजे विचार प्रवाह आहे, निर्मळ गंगा आहे, त्या गंगेला पवित्र करायचं काम करा, एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की मला कळवा. लाईक करा, शेअर करा.